सर्वांना सप्रेम जय भीम. आज बहुजन संघटक पेजच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. काल 26 नोव्हेंबर संविधान दिवस 75 वर्ष पूर्ण झाले संविधान लागू होऊन, आणि त्याचा जो काही अमृत महोत्सव आहे तो सर्वत्र भारतामध्ये आपण तो दिवस काल साजरा केला. या निमित्ताने जी काही चर्चा व्हायला पाहिजे, 75 वर्षाचा जो संविधानाचा जो काही हिसाब आहे, संविधान लागू किती झालं, संविधानाच्या माध्यमातून आपण जे निश्चित केलेलं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट किती आपण पूर्ण करू शकलो, किती पूर्ण करायचं राहिलेलं आहे, किंवा आपण संविधानाला भारतीय समाज जीवनामध्ये किती त्याच्या मूल्याचा किती प्रमाणात लोकांमध्ये अंगीकार येण्यासाठी, लोकांचा लोकव्यवहार बनवण्यासाठी, संविधान सुसंगत लोकव्यवहार बनण्यासाठी किती म्हणजे आपण शासनाचे आणि लोकांचे, लोक चळवळीचे किती प्रयत्न झाले आणि लोकांमध्ये काय काय बदल झाले याचा संपूर्ण आढावा घेण्याचा हा दिवस आहे. आणि तो संपूर्ण भारतामध्ये तो आढावा घेणे 75 वर्षाचा हिशोब घेणे हे आवश्यक बाब भारतीय नागरिकांसाठी आणि राष्ट्राचं मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपले जे काही त्या अमृत महोत्सवाच्या संविधानाचा जो अमृत महोत्सव आपण साजरा केलो, त्याच निमित्तानं आपली त्याच दरम्यान आपल्या जे काही लोकशाही मधला सर्वोच्च असा उत्सव जो आहे तो उत्सव म्हणजे निवडणुकीमध्ये भारतातील अर्थात नागरिकांचा तो सर्वात मोठा उत्सव आहे निवडणुका. कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच निर्णय म्हणजे राष्ट्रीय जे काही निर्णय घ्यायचे असतात त्या निर्णय सभेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण आपले उमेदवार निश्चित करीत असतो. म्हणजे इनडायरेक्टरित्या, अप्रत्यक्षरित्या आपण त्या निर्णयामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग अप्रत्यक्षरित्या राहतो. प्रतिनिधीच्या माध्यमातून आपला निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो. म्हणून हे जे काही लोकशाही मधले आणि संविधानाने दिलेला जो काही मताधिकार आहे त्या मताधिकाराचा प्रयोग करण्यासाठी अशी स्वायत्त अशी संस्था आहे जिचा कसल्याही प्रकारचं म्हणजे ती स्वतंत्रपणे कारभार करून ह्या निवडणुकांचं जे काही संचलन आहे ते संचलन करणारी संस्था, याची तरतूद आपल्या भारताच्या संविधानामध्ये आहे. आणि ह्या नुकत्याच निवडणुकाही झालेल्या आहेत. म्हणजे संविधानाचे 75 वर्षाचा हा अमृत महोत्सव दिन आणि त्याच दरम्यान या निवडणुका सुद्धा झालेला, म्हणजे मोठा उत्सव जो असतो लोकशाहीमधला मोठा उत्सव म्हणजे निवडणुकीत सहभाग. हे आपण सर्व हे बोलण्याच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जी आपली काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण कशी पार पाडतो या संबंधात झालं. आता भारताचं जे संविधान आहे, विषय असा आहे की भारतीय म्हणजे संविधान दिवस आणि संविधानापुढील आव्हाने.
आता संविधान दिवस त्याच्यात म्हणजे त्याच्यासाठी की हा भारताच्या संविधानानं काय सांगितलं, भारताचं संविधान काय सांगते, तर भारताचं संविधान सांगते, भारताच्या संविधानामधले जे भारताच्या संविधानाचं जे वैशिष्ट्य आहे ते एक तर सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, दुसरा आहे संसदीय शासन पद्धती, तिसरा आहे संघराज्य पद्धती युनिटरी, समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य, म्हणजे राज्याला कोणताही धर्म नाही, तो धर्मनिरपेक्ष आहे, लोक कल्याणकारी राज्य, हे संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर संविधानाचं जे काही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत, संविधानात ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या जी काही कलमानुसार त्याचं म्हणजे हे केलेलं आहे, निहित कलम आहेत आणि त्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांसाठी मूलभूत अधिकाराची सुविधा आहे आणि अधिकाराबरोबरच मूलभूत कर्तव्य सुद्धा निश्चित केलेले आहेत नागरिकांसाठी. तिसरं आणखी आहे त्याचं वैशिष्ट्य की राज्य कसं चालवायचं त्याच्यासाठीचे मार्गदर्शक तत्व हेही आपल्या संविधानामध्ये याची देखील तरतूद आहे. आणि प्रत्येक नागरिकाला अर्थात प्रौढ मतदानाचा अधिकार, प्रौढ असेल त्यांना म्हणजे सर्व नागरिकांना, एक म्हणजे सज्ञान नागरिकांना मताचा अधिकार हे आपल्या संविधानाने दिले आहे. न्यायालयीन स्वातंत्र्य, म्हणजे जे काही अन्याय झाला तुमच्या ह्या सर्व ह्याच्यामध्ये जर कोणावर अन्याय झाला तर त्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी तो न्याय मागितला पाहिजे आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे न्याय मागण्याचा. आणि आपले जे काही संस्था आहेत संसदेमध्ये, म्हणजे संसदेनं जे काही निश्चित केलेल्या ज्या काही संस्था आहेत, संसदेचा जो कारभार आहे तो आहे एक तर म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. हे जे काही म्हणजे कायदे मंडळाने कायदे करणे, लोकांच्या कल्याणाचे कायदे करणे, तसं बिल संसदेत आणून मग त्याच्यावरती भरपूर चर्चा घडवून आणणे आणि मग भरपूर चर्चा घडवून त्यावरती म्हणजे निर्णय घेणे, शेवटी निर्णय घेणे, लोककल्याणकारी निर्णय घेणे, हे कायदे मंडळाचं काम. आणि मग हे निर्णय घेतल्यानंतर ह्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी, कारण पुन्हा आता म्हणजे चर्चा नाही, एकदा निर्णय झाल्यानंतर लोककल्याणकारी निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं असते. आणि मग कार्यकारी मंडळ हे जे असते ते हे ज्याचा प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो, राज्यपाल असतो राज्याचा, आणि मग त्याच्या खाली अनेक अशा म्हणजे यंत्रणा असतात, सक्रिय यंत्रणा असतात, म्हणजे पोलीस यंत्रणा आहे, आणखी संरक्षण यंत्रणा म्हणजे कायद्याचं संरक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा असते, काही जे काही जनकल्याणकारी ज्या योजनांची तरतूद केलेली असते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी वर्ग असतो, ब्युरोक्रॅट्स ज्याला म्हणतो आपण, नोकरशाहीची ही जी काही नेटवर्क पूर्ण म्हणजे शेवटच्या समाजापर्यंत पोहोचतील असं एक कार्यकारी मंडळ, ज्याला म्हणजे मंत्री परिषदेच्या ह्याच्या खाली येते, ते नियंत्रणाखाली. आणि मग त्यांनी ते सर्व जे काही सभागृहामध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीची जी काही ही यंत्रणा असते कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळामध्ये कायदे मंडळाचे जे काही आहे त्याचा हस्तक्षेप नाही आहे, ते अधिकार अंमलबजावणीसाठीच त्यांनी म्हणजे त्याची जी काही कसा अंमल करायचा त्याच्यासाठीच ते म्हणजे त्याची जे नीती नियम आहे. आणि या सर्व याच्यामध्ये जर कुठं अन्याय होत असेल किंवा त्याची म्हणजे अंमलबजावणी बरोबर होत नसेल, अंमलबजावणीमध्ये कुठं कचराई होत असेल तर त्यासाठी न्याय मागण्याची न्यायाची जी तरतूद आहे ते हे न्यायमंडळ असते. न्यायमंडळ म्हणजे ह्या कायदे मंडळामध्ये काही संविधान विसंगत काही म्हणजे निर्णय झाले तर त्या निर्णयावर त्याचं जे काही इंटरप्रिटेशन आहे, त्याचा जो काही अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ लावण्यासाठी कायदे मंडळ आहे, आपलं हे न्यायमंडळ आहे. आणि
ह्या न्यायमंडळामध्ये कसल्याही प्रकारचं म्हणजे हे स्वायत्त संस्था आहे, स्वायत्त, ह्याच्यात कसल्या प्रकारचं एकमेकाचं रॉंग मिक्सिंग नाही आहे. हे म्हणजे कायदे मंडळाचा स्वायत्त असा त्यांचा स्वायत्त त्यांचा म्हणजे हे आहे, अधिकार आहे. आणि कार्यकारी मंडळाचा स्वायत्त अधिकार आहे, तसाच न्याय मंडळाचाही स्वायत्त अधिकार आहे. स्वतंत्र त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचा दबाव, ही यंत्रणा म्हणजे यंत्रणेचा परस्पर असा कोणताही दबाव असत नाही. असं एक सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे अधिकाराचं म्हणजे आपापल्या अधिकाराची वाटणी केलेली आहे की हे अधिकार तुम्हाला, कायदे मंडळाला कायदे बनवण्याचा अधिकार, कार्यकारी मंडळाला त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा अधिकार, आणि जर काही याच्यामध्ये इरेग्युलरिटीज झाल्या तर ते न्यायमंडळाने म्हणजे त्याचा न्याय करायचा, न्याय निवाडा करायचा. त्याचबरोबर हे हे जे काही हे जे काही यंत्रणा उभी करण्यासाठी नोकरशाहीची गरज असते, आणि मग ही नोकरशाही देखील एक विशिष्ट अशी एक संस्था, स्वायत्त संस्था, त्याच्यातून म्हणजे नोकर निवडणे, त्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत म्हणजे जसं त्याची स्वायत्त संस्था जी आहे एमपीएससी, युपीएससी हे, आणि निवड मंडळ जे काही जी गरज पडली त्यावेळेस निवड मंडळ नियुक्त केले जातात म्हणजे सरकारकडून. तर असे यांना देखील स्वायत्त असं काही स्वतंत्र असं म्हणजे त्यांची एक व्यवस्था आहे. त्यांच्यावर कसल्या प्रकारचा दबाव म्हणजे दबाव असू नये अशा प्रकारचा संकेत जे आहे लोकशाहीमध्ये. म्हणजे हे आणि या सर्व ह्याच्यामध्ये अल्पसंख्याक जो वर्ग आहे म्हणजे अल्पसंख्याक बहुसंख्याकांचं ह्याच्यामध्ये अल्पसंख्याकाची कसल्या प्रकारची गळचेपी होऊ नये त्याचं हित संरक्षण, जे अल्प आहेत, संख्येनं अल्प आहेत, अल्प मतवाले जे आहेत किंवा अल्प आहेत संख्येनं, त्यांना त्यांचं जे काही हिताचं संरक्षण करण्याची संविधानामध्ये तरतूद आहे. आणि संविधानामध्ये महत्वाचं म्हणजे बेसिक जो काही लोकांना जोडणारं जे सिमेंटिंग फोर्स जो आहे, लोकांना परस्पर जोडणारा जो विविधता असलेले जे लोक आहेत, विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध भाषेचे, विविध प्रदेशाचे आणि विविध संस्कृतीचे, विविध ट्रेडचे जे लोक आहेत, त्यांना एक संघ असं एकाला एकमेकामध्ये बंधुभावाची भावना निर्माण करणारा जो काही फोर्स आहे, जोडणारा फोर्स, परस्परांना जोडणारा फोर्स जो आहे तो आहे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं तत्व. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे तत्व हे जे काही आहेत ते आपल्या भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहेत. आता हे इतकं विस्तृत आणि व्यापक जनकल्याणाचं आणि निरपेक्ष भावानं हे अशा पद्धतीचं आपण इतकं महान असं तत्वज्ञानाचं जे काही म्हणजे तत्वज्ञानाचं संविधान आपण हे बनवलं. ते बनवलं तर ते काही म्हणजे कुणीतरी एका खोलीत बसून बनवलेलं नाही. त्याच्यासाठी हे जे काही भारतातले जे काही जे कोणी म्हणजे हे आहेत घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, विविध घटक. मग आता भारतामध्ये विविध घटक कोणते कोणते होते? संस्थानिकांचा एक घटक होता, संस्थान 500-550 संस्थानं होती. त्या सर्व संस्थानांचे प्रतिनिधी इथले, पुन्हा हे इथले जे काही समाजामधले जे स्तरीकरण, समाजात जे निरनिराळे स्तर होते, जाती आणि भटके, विमुक्त, आदिवासी यांचं स्तरीकरण स्तर होते वेगवेगळे. तर त्या सर्व स्तरामधले जे लोक आहेत त्यांचंही प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे. अल्पसंख्याक आहेत, धार्मिक आधारावर म्हणजे विभाजन आहे, तर ते सर्व धर्माच्या लोकांचंही प्रतिनिधित्व व्हावं, बहिष्कृत वर्गांचंही प्रतिनिधित्व व्हावं, भटक्या वर्गांचंही प्रतिनिधित्व व्हावं, जे म्हणजे ज्यांना कुठं स्थिर नाही आहेत अशा सर्व लोकांचं प्रतिनिधित्व व्हावं. तसेच आदिवासी आणि जे काही ट्राईब आहेत त्यांचं जे काही त्यांचं जे काही राहणं आहे ते जंगलामध्ये राहतात, तर त्यांच्यासाठीच जी काही स्वायत्तता, जंगलाची स्वायत्तता याची बी तरतूद आणि म्हणजे आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. आणि हे आपल्या संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे. आता बाबासाहेब म्हटलेले आहेत की हे संविधान म्हणजे एक सांगाडा आहे. बाबासाहेब काय म्हणतात की हे संविधान एक शब्दांचा जंजाळा आहे आणि ते पुस्तकामध्ये ते निहित आहे, बंद आहे. तो एक सांगाडा आहे. त्याला माणसाच्या म्हणजे जे काही
रक्ता मासामध्ये तो भिनला पाहिजे आणि तो आचरणात आला पाहिजे, लोकाचरणात आला पाहिजे. हे जी काही मूल्य आहेत, हे मूल्य स्वतः काही नसते मूल्य. हे मूल्य जे असतात ते लोकांच्या व्यवहारात उतरावे लागतात. आणि मग लोकांच्या व्यवहारात मूल्य उतरायचे असतील तर मग त्याच्यासाठी याच्या सुसंगत समाजाची जडणघडण असायला पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी असे म्हणजे एक सांगितलेलं आहे की बाबा आपली जी काही अडचण जी आहे ती आपली अडचण आपण विविध घटकांचे, विविध समूहांचे आणि विविध स्तरीकरण असलेले लोक आहोत. विविधता अनेक आहेत. त्या सर्व विविधतेला आपण एक संघ करून हे सर्व आरंभ कसा करायचा, त्या आरंभ करण्यामध्ये आपणाला फार मोठी अडचण येत आहे. आरंभ कसा करायचा, आपली जी अडचण जी आहे, अंतिम ध्येय जे आहे ते आपलं भारतीय म्हणजे समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही जी काही मूल्य आहेत, या मूल्याचा जो काही राष्ट्रवाद ज्याला म्हणतो आपण, म्हणजे भारतीय राष्ट्रवाद काय आहे की नवीन म्हणजे जे काही भारताचं संविधान जेव्हा आपण स्वीकारलं तेव्हा एक आपला भारतीय लोकांचा नवीन जन्म होऊन नागरिक उत्पन्न झाले, नागरिक जन्माला आले. नागरिक पहिलं नव्हतंच. पहिले जे आहेत ते सर्व म्हणजे विविधता होती त्याच्यामध्ये, कसल्या प्रकारचा म्हणजे नागरिक म्हणून त्याला अधिकार नव्हता. तर भारताचं संविधान लागू झालं आणि तो स्वीकृत झालं तेव्हा आपल्याला भारताच्या लोकांना, सर्व लोकांना नागरिकत्व बहाल झालं. त्याला म्हणजे एक नागरिक म्हणून, आणि त्याला म्हणजे एक मत देण्यात आलं, एक मूल्य, एक मत एक मूल्य, एक व्यक्ती एक मत एक मूल्य. म्हणजे एका व्यक्तीचं एक मूल्य ठरवलं. एक व्यक्ती ह्याला महत्व आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती मिळून, महत्वपूर्ण व्यक्ती मिळून त्याचा एक राष्ट्र बनतंय. तर अशा प्रकारचं प्रत्येक व्यक्ती त्याची मग गणना आली, त्याची प्रत्येक जनगणना म्हणजे प्रत्येक 10 वर्षानं प्रत्येक व्यक्तीचा जो डाटा आहे तो राष्ट्रीय स्तरावर संकलित केला जातो. तर ही एक आपली व्यवस्था आहे. तर ही जी आहे हे विविधता आहे. ह्या विविधतेला एक संघ करणे आणि एक भावना सर्व नागरिकांमध्ये एक भावना निर्माण करणे, हे जे उद्दिष्ट आहे ते हे अंतिम उद्दिष्ट आहे आपल्याला. आता ह्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी आरंभ कसा करावा याच्या संबंधात बाबासाहेब म्हणतात किंवा हे आरंभ करण्यासाठी काय आवश्यक, लोकशाही समाज जीवनामध्ये दृढ व्हायची असेल तर लोकांमध्ये काय असायला पाहिजे, तर समाजामध्ये विषमता नसावी. आणि मग आता भारतीय समाजामध्ये ही विषमता जातीची, धर्माची, संस्कृतीची, इथली आर्थिक क्षेत्रातली सर्व तऱ्हेची ही विषमता ह्या समाज जीवनामध्ये होती. ही विषमता आपल्याला म्हणजे ही एक आपल्या समोर एक आव्हान आहे. दुसरं असं आहे की ही जी लोकशाही समाजात व्यवस्थित ही करायची असेल तर मग एक सभागृह आपण निर्माण केलेला आहे. संसद, विधानसभा, राज्यस्तरावर विधानसभा आहेत, केंद्रावर संसद आहे. तर ह्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे, प्रबळ असा विरोधी पक्ष असला पाहिजे. कारण तरच तो जो काही जो सत्ताधारी पक्ष जो आहे, तो सत्ताधारी पक्ष आपण जे निश्चित केलेले जे नीती नियम आहेत, राष्ट्रीय आचारसंहिता, भारताचं संविधान राष्ट्रीय आचारसंहिता आहे, या राष्ट्रीय आचारसंहितेचं अनुपालन तो योग्य प्रकारे करतो की नाही, तो कुठं चुकतो याचा त्याला म्हणजे आठवण करून देण्यासाठी, त्याचं लक्ष तिकडं केंद्रित करण्यासाठी की तुम्ही इथं चुकताय त्याचं म्हणजे हे करण्यासाठी, टोकण्यासाठी म्हणजे विरोधी पक्षाचं अस्तित्व असलं पाहिजे, विरोधी पक्ष असला पाहिजे. आता हे करत असताना म्हणजे कायद्यातील समानता, कायद्यामध्ये म्हणजे लोकशाहीसाठी यशस्वी होण्यासाठी काय असलं पाहिजे, कायद्याच्या समोर सर्व समान आहेत. म्हणजे कायद्याच्या समोर सर्व समान आहेत, कुणालाही असा भेदभाव करता येणार नाही की म्हणजे कोणतंही काम करायचं असेल तर मग कुणीतरी ओळखीचा आहे, कुणीतरी पैशावाला आहे, कुणीतरी फार मोठं प्रस्थ आहे त्याचं मग काम करायचं, तो दुसरा जो आहे तो त्याला बाजूला सारायचं, गरीब आहे त्याला बाजूला सारायचं, असा एक भेदभाव करता येत नाही. कायद्या पुढे समोर सर्व समान असले पाहिजे. आणि मग ती एक नीती म्हणजे आपण संविधान जे स्वीकारलेलं आहे तर संविधानाची एक नीती आहे, ती नीती आपण स्वीकारली पाहिजे. जे काही मूल्य आहेत ते मूल्य आणि त्याचे संकेत
आपण म्हणजे आपले जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं स्वीकारून तशा पद्धतीनं संचलन केलं पाहिजे. आणि लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्याकाची गळचेपी होता कामा नये. म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना भीती वाटता कामा नये की हे बहुसंख्याक लोक आहेत बुवा आणि मग हेच सर्व काही हे करतायत, त्याला शंका अशी येऊ नये असं आमचं वर्तन असलं पाहिजे. जे बहुसंख्याक जे लोक आहेत त्यांनी आपलं वर्तन जे आहे ते अल्पसंख्याकांना दहशत वाटेल असं आपलं वर्तन ठेवू नये. अशा प्रकारचं एक म्हणजे बाबासाहेबांनी अशी एक गरज सांगितलेली आहे. नीतिमान समाज व्यवस्थेची आवश्यकता. आता हे भारताचे संविधान जे आहे ते भारताचं संविधान लागू करण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हेच भारतीय राष्ट्रीयत्व खरं तर. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल्य जे आहेत हे मूल्य जगणे, ह्या मूल्य जगणे आणि ते सर्व लोकांनी हे मूल्य जगणे आणि मग आपलं जे अवमूल्यन जगणं होतं, अवमूल्यांकित जगणं होतं ते जगणं त्यागणे. म्हणजे अवमूल्यन जगणं कोणतं अवमूल्याचं तर जातीच्या कप्प्यात बंद, धर्माच्या कप्प्यात बंद, एखाद्या भाषेच्या कप्प्यात बंद, एखाद्या प्रदेशाच्या कप्प्यात बंद. हे सर्व जे कप्पे आहेत, जाती, धर्म, भेद, हे विविध भेद आहेत आमच्यामधले जे काही विविध भेद आहेत, विविध जे स्तर आहेत, त्या सर्व हे कप्पे बंद जे स्तर आहेत त्या सर्वांमधून हे सर्व मोडकळीस येऊन आपली हे जी काही आपण एकमेकांशी सुसंवादित होणे, प्रत्येक नागरिकांनी परस्पर सुसंवादित होऊन एक समान व्यवस्था, हे जे काही राष्ट्रीय संहिता आहे त्या राष्ट्रीय संहितेला सर्वांनी अनुसरणे आणि आपले जे जुने जे काही जुनं जगणं जे आहे, जातीग्रस्त, धर्मग्रस्त, अज्ञानग्रस्त, अंधभक्ती, हे सर्व जुनं जे जगणं आहे ते जगणं सर्व त्यागणं, हे असं एक समाजाचं वर्तन असलं पाहिजे, असं वर्तन व्यवहार असला पाहिजे. आणि आपलं जे काही म्हणजे जे काही आपले जे काही सरकार बनणार आहे किंवा ह्या यंत्रणा ज्या उभ्या करायच्या आहेत, म्हणजे संविधानानं जे काही निरनिराळ्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत, त्या निरनिराळ्या यंत्रणा हे सरकारच्या द्वारे त्या संचलित केल्या जातात. तेव्हा असं सरकार नियुक्त करणं म्हणजे सरकार बनवणं, सरकार बनवायचं तर कशातून बनेल, ते लोकांच्या विवेकी मताच्या माध्यमातून हे सरकार बनते. तर हे मग त्याच्यासाठी बाबासाहेब म्हणतात की हे विवेकी लोकमत असावं. विवेकी लोकमत म्हणजे सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून मताचा हे केलं पाहिजे, मताधिकार बजावला पाहिजे. तर अशा पद्धतीचं समाज पाहिजे, समाजात असा समाज पाहिजे, तेव्हा लोकशाही यशस्वी होईल. आता आपलं वास्तव काय आहे? आपल्या संविधानाच्या तरतुदी मूल्यवान आहेत, परंतु आमच्या समाजामध्ये निहित असलेली जी काही त्या पूर्णतः विसंगत तरतुदी आहेत. धर्माला तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु ते व्यक्तिगत पातळीवर. तुम्हाला राष्ट्रानं धर्म म्हणजे राष्ट्राला धर्म नाही आहे, राष्ट्रानं म्हणजे धर्म असा हे काय, त्याला ह्या लोकांनी जे काही केलंय की सर्व धर्म समभाव, सर्व धर्माच्या प्रार्थना करणे हे राष्ट्राचं काम नाही आहे. तर हे जे आहे तर हे धर्म जो आहे तो व्यक्तिगत तुम्ही पाळा, निष्ठा कुठे ठेवायच्या तो व्यक्तिगत तुम्ही पुन्हा कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निष्ठा ठेवायच्या ते निष्ठा ठेवायचा तुम्हाला अधिकार बहाल आहे. परंतु राष्ट्राचा जे काही लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून किंवा शासनाचा कार्यक्रम म्हणून कोणत्याही धर्माचा म्हणजे प्रदर कार्यक्रम आपल्या ज्या काही राष्ट्रीय जे काही संस्था आहेत, राष्ट्राने जे काही संचलित केलेल्या जे काही संस्था आहेत निरनिराळ्या स्वायत्त संस्था, त्या स्वायत्त संस्थेमध्ये कसल्याही प्रकारचं जाती भेद आणि धर्मभेद न करता कसल्याही प्रकारचं त्याचं स्तोम, अज्ञान, अंधकार पसरवण्याचं जे काही काम आहे ते करता कामा नये. असं असेल तर म्हणजे मग अशी जर असतील तर आजचं एक लोकमत जनमत तयार करून ते म्हणजे आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी निवडणे आणि मग लोकप्रतिनिधींच्या द्वारे ह्या संस्था समाज जीवनामध्ये संचलित करणे, अशा प्रकारची ही व्यवस्था आहे.
परंतु आपणाला जे काही आज अनुभव येतोय तो आज अनुभव असा आहे की ह्याच्यामध्ये जे काही सर्वात जास्त म्हणजे याच्यामधला जे काही प्रवेशद्वार आहे, ह्या सर्व मूल्यांकित व्यवस्थेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. तर ह्या मूल्यांकित व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी कसदार असे जे काही राजकारण आहे ते राजकीय घडामोडी या म्हणजे कसदार पाहिजेत, मूल्याधिष्ठित पाहिजेत आणि मग त्या मूल्याच्या माध्यमातून राजकीय जे काही राजकारण जे आहे इथलं राजकारण जे आहे ते अशा प्रकारचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ह्या मूल्याला केंद्रबिंदू मानून इथलं राजकारण चाललं पाहिजे. तरच ते म्हणजे असे योग्य असे प्रतिनिधी निवडून जातील आणि मग ते प्रतिनिधी या सर्व यंत्रणा व्यवस्थित हाताळतील. तर हे आज जे काही आहे ते आज असं घडताना दिसतंय का याचा आपण विचार केला पाहिजे. आता हे संविधानिक तरतुदी अशा आहेत, व्यवहारात काय घडतंय म्हणजे जसं 1950ला आपलं म्हणजे संविधान 26 जानेवारी लोकांना सुपूर्द केलं, सर्व लोकांनी लोकसत्ताक भारत स्वीकारला आणि 52ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 52ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस मतदान कसं करावं, मताधिकार कसा बजवावा याविषयीच लोकांमध्ये प्रचंड अज्ञान होतं. आणि मग म्हणजे जे कोणी शहाणे लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, शिकलेल्या लोकांनाही ते मताधिकार कसा बजवायचा हे माहित नव्हतं आणि त्यावेळेस काँग्रेस होती. आता ती काँग्रेस जी आहे ती म्हणजे एक संघटन, राजकीय पक्ष. आता राजकीय पक्ष एक लक्षात घेतलं पाहिजे की आता हे संविधान लागू झालं 1950ला. तर 1950ला सर्वच कायदे, जुने कायदे आणि जुन्या व्यवस्था ह्या आपण म्हणजे बाद केल्या. आर्टिकल 13च्या माध्यमातून जुने कायदेही बाद केले, नष्ट केले आणि सर्व जितकं काही यंत्रणा होत्या त्या सर्व बाद केल्या. म्हणजे नवीन आता भारताचं संविधान लागू झालं. आता या संविधानाच्या माध्यमातून पक्षीय पद्धती जी आहे ती पक्षीय पद्धत आपण स्वीकारली. तर पक्षीय पद्धत स्वीकारली तर मग काँग्रेसचं जे रजिस्ट्रेशन आहे ते हे म्हणजे काँग्रेस पक्ष स्थापन कधी झाला 1885ला. तर 1885ला आपला भारत स्वतंत्र होऊन संविधान कधी बनलं 1950ला. तर 1950 म्हणजे हे 50 वर्ष आणि ते पूर्वीचे 50 म्हणजे 65 वर्ष. 65 वर्ष अगोदरच हा पक्ष कार्यरत आहे. आणि तेव्हा उद्दिष्ट काय होतं आपलं, म्हणजे या पक्षाला जे काही पक्ष जे आज आपले हे होते, भारतीय संविधानानं जे काही उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत ते पक्षाचे ते उद्दिष्ट पूर्तीसाठी पक्ष बांधणी आणि मग तशा प्रकारचं राजकारण संचलित करणं. आता काँग्रेस जी स्थापन झालेली आहे ती 1885ला स्थापन झालेली आहे आणि मग 1885ला आपलं उद्दिष्ट काय होतं, आपलं उद्दिष्ट सुराज्य करावं. तुम्ही इंग्रज लोक तुम्ही आहेत ना या देशावर राज्य करताय, तुम्ही चांगलं राज्य करा हे होतं. म्हणजे जे काही म्हणजे त्या उद्दिष्टासाठी ही काँग्रेस म्हणजे सुराज्य ते म्हणजे चांगलं राज्य करा अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून निर्माण झालेला पक्ष तो म्हणजे 1950ला बाद व्हायला पाहिजे तो. आणि ही गोष्ट महात्मा गांधींनी म्हणजे जे खऱ्या अर्थानं म्हणजे स्वातंत्र्याचे जे काही लोक चळवळीचे जे हे आहेत, ज्यांनी पूर्ण देशभरामध्ये लोकांचा समुदाय मोबिलाइज केला, मूव्ह केला स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि सर्वच लोकांना त्याच्यामध्ये म्हणजे प्रचंड अशी एक जनशक्ती त्यांनी मोबिलाइज केली. असे महात्मा गांधी यांनी काँग्रेसला सल्ला दिला होता की आता हे जे काही आपण जे काही युद्ध लढणार होतो त्या युद्धाच्या तयारीनुसार आपण ती सैन्य भरती केलेली आहे. म्हणजे ही जी काही पक्ष निर्माण केलेला आहे त्याचं उद्दिष्ट ते पूर्वीचं उद्दिष्ट आहे. आता आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर नवीन व्यवस्था लागू होणार आहे आणि मग त्या व्यवस्थेला जी व्यवस्था आपण अंगीकारलेलो आहोत, स्वीकारलेली आहे त्या व्यवस्थेला समाजात म्हणजे हे करण्यासाठी, दृढ करण्यासाठी, त्याचं म्हणजे ते जे काही उद्दिष्ट आहेत ते समाजाभिमुख करण्यासाठी पक्षाची म्हणजे जी काही ध्येय, धोरण आणि रणनीती सर्व जे आहे ते सर्व बदलणार आहे. आणि म्हणून हा पक्ष तुम्ही आता बंद म्हणजे मोडकळी हे करा.
नष्ट करा. आता हे पक्ष काँग्रेस नष्ट केला नाही, मग बाबासाहेबांचाही पक्ष एक होताच ना. बाबासाहेबांचा कोणता पक्ष होता बरं स्वातंत्र्यपूर्व काळात? 1942ला त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन, म्हणजे 1936ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला होता. परंतु ते म्हणजे जे काही त्या काळातल्या ज्या काही मागण्या होत्या त्यानुसार तुम्हाला जातीच्या नावावर तुम्हाला म्हणजे प्रतिनिधित्व पाहिजे असेल तर तुम्ही जातीच्या संघटनेमार्फत या वगैरे अशा म्हणजे जे काही अडचणी आल्या आणि त्याचा भाग म्हणून त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन करावं लागले 1942ला. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि भारताचं संविधान बनलं गेलं तेव्हा बाबासाहेब म्हणतात की आता मी ह्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा साधा सभासद सुद्धा राहणार नाही आणि मी आता म्हणजे हे सर्व मी आता ह्याचा काहीही माझा संबंध राहणार नाही. म्हणजे का की आता आपण नवीन उद्दिष्ट, आतापर्यंत आपलं जे काही राजकारण होतं ते आपल्याला काही शेअर मिळावा, शेअर इन पॉवरमध्ये आपल्याला म्हणजे सत्तेमध्ये आपल्याला हिस्सेदारी मिळावी याच्यासाठीचा हा संघर्ष होता, राजकीय संघर्ष होता, ही लढाई होती. परंतु आता आपण आपलं संविधान बनवलेलं आहे आणि ह्या संविधानामध्ये आपण सर्व भारतातल्या लोकांना हे सर्व विविधता मोडीत काढलेली आहेत, सर्व संस्थानं बरखास्त केलेली आहेत आणि सर्व जे काही ह्याच्यामधली जे काही हे आहे अल्पसंख्याक आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्या सर्व धर्माच्या लोकांना त्यांना म्हणजे आनंदानं आणि सुखानं जगता यावं अशा पद्धतीची सर्वसमावेशी सर्वांना युनिव्हर्सल प्रिन्सिपल स्वीकारून आपल्या संविधानानं आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. एक संघ राष्ट्र निर्माण करायचं आहे, राष्ट्रवाद जो आहे एक संघ असा राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी म्हणून हे आता शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आहे हे अनुसूचित जातीपुरतं ते राहिले, आता त्याला आपण फेकून दिलं पाहिजे, त्याला बाजूला ठेवलं पाहिजे. याचा अर्थ म्हणजे तुमचं जे काही आंदोलन आहे, तुमचं जे काही हे आहे म्हणजे स्वायत्त असं काही विचारानं जे काही जनाधार जो झालेला आहे, तयार झालेला आहे, त्या विचाराचा मूल्य घेऊन म्हणजे जे काही काँग्रेसचं होतं की सत्ता प्राप्ती, आणि म्हणून बघा की 1936ला काँग्रेसनं जे काही फैजपूरला अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनामध्ये सर्व जे भारतामधल्या सर्व जे गट तट आहेत ना त्यांना त्याच्यामध्ये विलीन केलं. म्हणजे सर्वच जे काही आहेत संत महंत आणि म्हणजे जे काही चळवळी सुधारणेच्या ज्या चळवळी आहेत त्या सर्व चळवळी त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्यासाठीचे प्रयत्न केले आणि त्याची अंतिम जी काही म्हणजे ही आहे म्हणजे त्याच प्रक्रियेमधला आपला सत्यशोधक समाज जो आहे त्या सत्यशोधक समाजाला देखील त्या फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांना विलीन करायला लावलं आणि त्यांना आता ही भारतामध्ये म्हणजे हे होणार आहे, स्वातंत्र्य मिळणार आहे आणि मग स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्हाला सत्ता मिळाली पाहिजे आणि मग तुम्ही जर बाजूला राहाल तर मग सत्ता तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे सत्तेचं आम्ही दाखवून त्यांनी हे केलं. आता सत्तेचं ठीक आहे, आता सत्ता मिळाली, मग सत्ता मिळाली तर तुम्हाला ते पूर्वी जे काही ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे ते तुमचं ते सत्तेसाठीच राहिलं. म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये सुद्धा काँग्रेस हा सत्तेसाठीच काम करतो. म्हणजे त्यांचं जे उद्दिष्ट आहे, ध्येय धोरण जे आहे ते सत्ता प्राप्ती कायमच राहिली. म्हणजे ज्याच्यासाठी म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी काँग्रेस निर्माण झाली ती आजही सत्ता प्राप्तीसाठी नाही तर आजचे जे राजकीय पक्ष आहेत हे राजकीय पक्ष संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्ष आहेत. आणि म्हणून सर्व आज जे काही रजिस्टर्ड झालेले जे काही 2-2.5-3 हजाराच्या जवळपास म्हणजे निवडणूक आयोगाकडे जे काही रजिस्टर्ड नोंदणीकृत पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे त्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते की मी स्वातंत्र्य समता बंधुत्व म्हणजे हे जे काही आपलं उद्देशिकेमध्ये जे काही हे केलेलं आहे त्या उद्देशिकेचं आणि भारताच्या संविधानाचं अंमलबजावणी हे आमचं उद्दिष्ट राहील अशा प्रकारचं शपथपत्र द्यावं लागतं तरच त्याला म्हणजे त्या पक्षाचं रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे परंतु हे सर्व आता जे हे निघालेत हे पक्ष यांनी दिलं ते म्हणजे तशा पद्धतीचं शपथपत्र दिलेलं आहे. काँग्रेसला गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्ही हे बंद करा, बरखास्त करा काँग्रेसला आणि आपल्याला आता नवीन हे जे काही मूल्य आहेत ते मूल्य हे करा. आता मग बघा की ह्याच्यामध्ये ज्या काही संस्था अगोदरच चालू होत्या म्हणजे जसं आता हिंदू महासभा, RSS ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था सुद्धा स्वातंत्र्यपूर्वी त्यांचे उद्दिष्ट स्वातंत्र्यपूर्वी त्या संस्थांचे आणि त्या संघटनांचे उद्दिष्ट स्वातंत्र्यपूर्वी निश्चित केलेले आहेत. आणि ते काय निश्चित केलेले आहेत, हिथले जे काही वर्चस्व आहे
ब्राह्मण्य आहे त्या ब्राह्मण्याचा म्हणजे ब्राह्मण्य वर्चस्व करण्यासाठीचे ते संघटना स्थापन झालेल्या आहेत. काहींच्या सत्ता प्राप्तीसाठी त्या म्हणजे संघटना स्थापन झालेल्या आहेत. आणि मग ते सत्ता प्राप्तीसाठी आपलं जाती वर्चस्वासाठी आपलं ब्राह्मण्य वर्चस्वासाठी ते हे जे काही संघटना आणि पक्ष स्थापन झाले हे संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजे लोकसत्ताक भारत 1950 आपण 26 जानेवारीला डिक्लेअर केला, लोकांच्या हाती सर्व सुपूर्द केलं, तेव्हा हे लोक त्यांचे जे काही संघटन आणि त्यांचे सर्व जे काही आहेत ते जुने संघटन जुने उद्दिष्ट घेऊन जुने मूल्य आणि जुने ध्येय धोरण घेऊन त्यांनी कार्यरत राहिले. ह्याच्यामध्ये फक्त म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये 3 प्रवाह होते. एक जिनाचा प्रवाह होता, मुस्लिमांचा अल्पसंख्याकाचा. दुसरा हिंदूंचा प्रवाह होता म्हणजे ज्याचं नेतृत्व काँग्रेस करत होतं. तिसरा बहिष्कृतांचा एक प्रवाह होता ज्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे काही पक्ष जे आहेत पक्षांचं नामाभिधान वेळोवेळी बदललेलं आहे. त्यांनी म्हणजे लोक जागृती कशी होईल आणि लोकांमध्ये बदल झाला की मग त्यांनी जसं 1920ला त्यांनी मूकनायक निर्माण केला, 1925ला 24ला म्हणजे बहिष्कृत भारत निर्माण केला, त्याच्यानंतर म्हणजे समता आणि त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत असे आपल्या ह्याचे सुद्धा वृत्तपत्राचे सुद्धा वेगवेगळे नावं त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे जसं जसं लोकांमध्ये बदल होईल तसा तसा आणि हा जो बदल आहे तो त्यांचा शेवटचा जो काही वृत्तपत्र आहे ते प्रबुद्ध भारत. म्हणजे बघा की प्रबुद्ध भारत. आता महात्मा गांधींनी हरिजन हे साप्ताहिक काढलं होतं म्हणजे त्यांनी हरिजनाची निर्मिती केली. अस्पृश्यांना ते हरिजन म्हणायचे आणि मग ते हरिजन मग त्यांनी त्या हरिजनामधून त्यांचा ते मेसेज देत असत. तर हे आपापल्या संघटना ज्या आहेत त्या काळात चाललेल्या ह्या सर्व बदलल्या आणि यामध्ये फक्त बाबासाहेबांनीच आपल्या म्हणजे जे काही साधन आहेत मानवी व्यवहाराला म्हणजे डायनामिक गतिशील मानवी व्यवहाराला म्हणजे हे करण्यासाठी दिशानिर्देशन आणि मार्गक्रमण करण्यासाठी जे काही व्यवस्था म्हणजे परिवर्तन असतं आणि ते व्यवस्था परिवर्तन सातत्यानं कन्सेप्ट नवीन नवनिर्मिती करून लोकांना पुढे मार्ग दाखवण्याचं जे काम आहे ते त्या ज्या काही विविधता होती पूर्वी म्हणजे मुस्लिमांचं जे काही होतं ते त्यांनी तर पाकिस्तान मिळाला त्यांना, ते तिकडे गेले. हिंदू महासभा आणि RSS वगैरे ह्यांनी आता जे दिसत आहे ते त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते हे त्यांच्या उद्दिष्टामध्ये म्हणजे त्यांचं वर्चस्व हवं आहे. हिंदुइझम त्यांना हवा आहे. त्यांना हिंदुइझम हवा आहे तर हिंदुइझम लोकांना हिंदू म्हणायचं आणि आपलं ब्राह्मण्य जोपासायचं अशा प्रकारचं त्यांचं जे काही हिडन अजेंडा आज ते सत्तेवर आलेले आहेत. आणि काँग्रेस जे आहे ते काँग्रेस जुनच आपला जो काही सत्ता प्राप्तीचा जो खेळ आहे तो चालू ठेवत आहेत. लोककल्याणकारी राष्ट्रामध्ये लोकसत्ताक भारतात लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीचे संघटित पक्ष त्यांनी कार्यरत व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त बाबासाहेबांच्या चळवळीतूनच खऱ्या अर्थानं म्हणजे बाबासाहेबांची जी कन्सेप्ट आहे त्यांनी 1950 नंतर म्हणजे जे शेड्यूल कास्ट फेडरेशन होते ते शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून त्यांनी रिपब्लिकन पक्ष RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष त्यांनी संकल्पित केला, त्यांनी त्या काळात गठीत केला आणि मग त्यांनी सांगितलं त्यांनी म्हणजे सर्वांना जोडतोड करण्यासाठीच म्हणजे प्रयत्न केले. आणि त्याचबरोबर म्हणजे हे जे काही हे आहे मेसेज देणारी ती काही वृत्तपत्र आहेत. कुणाचा बहिष्कृत भारत होता, पहिली मूकनायक होता, मग पुन्हा शेवटी काय बनवला प्रबुद्ध भारत म्हणजे प्रज्ञासंपन्न आणि जो लोकशाहीला आवश्यक असलेली चर्चा करू शकणारा भारत, प्रबुद्ध भारत, प्रज्ञासंपन्न भारत असा बनवण्यासाठी प्रबुद्ध भारत हे नाव घेतलं. तर म्हणजे कसं आहे की ह्या प्रक्रियेमध्ये जे काही भारताचं संविधान जे लागू झालं आणि भारताचं संविधान सुद्धा योगायोगानं त्याचं जे काही ड्राफ्ट आहे म्हणजे जे काही करण्याची जबाबदारी आहे लेखन समितीचं अध्यक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब झाले आणि त्यामुळे त्यांना हा जो काही मूल्य जे आहेत हे मूल्यवान भारताच्या संविधानाला मूल्यवान बनवणं, वजनदार बनवणं आणि लोकांच्या कल्याणाचा प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे लोककल्याणाचे शब्द या संविधानामध्ये टाकता आले
आणि त्याचा ड्राफ्ट करता आला. चर्चा सर्वांनी केली. ते काही एकटे बाबासाहेबांनी भारताचं संविधान नाही केलं, मी असं म्हणत नाही आहे. परंतु सर्व चर्चेचा जो निचोड आहे, सर्व चर्चेचा निचोड एका विशिष्ट दिशेनं, मूल्यांकित दिशेनं, मूल्यवान दिशेनं आणि युनिव्हर्सल तत्व घेऊन राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्राला बळकट करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते बाबासाहेबांनी ते केलेलं आहे. आणि मग या सर्व त्यांचे जे प्रयत्न आहेत आणि आज याच्यामध्ये जे मग आता आज जे आहे लोकशाहीमध्ये आजच्या ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, याच्यामध्ये मग सत्ता जी आहे, सरकार जे म्हणत गेलं, तर ज्यांनी आपले सत्तेचे म्हणजे सत्ता प्राप्तीचं उद्दिष्ट ठेवलं त्यांच्याच हाती सत्ता राहिली. आणि ज्यांनी हे संविधान मूल्याला समाजाभिमुख करण्याचे जे उद्दिष्ट ठेवलेले आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं मूल्य जगत आहेत, असे लोकांना सत्तेपासून दूर ठेवणे, सत्तेपासून दूर कसं ठेवायचं याच्यासाठीचे डावपेच प्रस्थापित जी काही आहेत, जे काही आता मग कोणते, एक तर बघा की प्रस्थापितामध्ये जातीचे पक्ष आणि धर्माचे पक्ष, धर्माची रणनीती म्हणजे घेऊन उभारलेले आणि धर्माचं जे काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर लोकांना जमा करणे आणि दुसऱ्या जातीच्या नावाखाली लोकांना जमा करणे, असं धर्म विरुद्ध जात अशी भांडणं करून त्याच्यामध्ये सत्ता स्पर्धा लावून मग आता ब्राह्मण्य जे आहे, हे दोन्ही जे आहेत ते ब्राह्मण्यातून निर्माण झालेले पक्ष आहेत. म्हणजे ब्राह्मण्यानं जन्माला घातलेले आहेत. आणि मग हे ब्राह्मण्य जे आहेत ते ब्राह्मण्याचं प्रतिनिधित्व पूर्वी काँग्रेस करत राहिली, परंतु काँग्रेस जेव्हा म्हणजे भारतीय समाजामध्ये जेव्हा प्रचंड जागृती झाल्यानंतर जे काही संविधानाच्या संबंधानं म्हणजे एक गोष्ट, हे सत्तेवर राहिले, सत्ता उपभोगली आणि पण सत्ता उपभोगली, परंतु जे काही उद्दिष्ट निश्चित केलेले आहेत भारतीय संविधानाचे, ते भारतीय संविधानाचे उद्दिष्ट त्यांनी म्हणजे त्याला हातच घातला नाही. म्हणजे कधी बोलतही नाहीत की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे निर्माण करण्यासाठी आम्ही आमचे म्हणजे असा कार्यक्रम उभा केलेला, म्हणजे निश्चित केलेला आहे आम्ही. म्हणजे आणि इतकंच नाही तर ते जे काही सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भारताचं संविधान जे काही अभ्यासक्रमामध्ये घ्यायला पाहिजे होतं त्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेलं नाही. त्यामुळं भारताच्या नागरिकांना ही जे काही भारताचं संविधान जे आहे, भारताचं संविधान अभ्यासता आलं नाही. आणि मग जे त्यांना जे माहीत झालेलं आहे ते आंबेडकरवादी चळवळीच्या माध्यमातून जे काही जितकं त्यांना त्यांच्या संसाधन स्रोताद्वारे जितकं त्यांना करता आलं तितकं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं भारतामध्ये एक प्रचंड अशी जागृती निर्माण झालेली आहे. आणि मग त्या जागृतीचा जो परिणाम आहे, त्या जागृतीचा परिणाम हे जे काही धर्मग्रस्त आणि जातीग्रस्त राजकारणी आहेत, आजची ही जी काही म्हणजे निवडणूक आहे, म्हणजे धर्म आणि जात या दोघांमध्ये संघर्ष चालून दोघांमध्ये स्पर्धा ठेवतात. आणि आंबेडकरवाद्याला म्हणजे हे जी काही लोकसत्ताक प्रणित भारताला, भारताला म्हणजे खऱ्या अर्थानं संवैधानिक मूल्याशी भारत उभा करणे, त्याचा एक राष्ट्र बनवणे, त्याच्यासाठीची जी तगमग आणि तळमळ ज्या जनाधारामध्ये आहे, तो जनाधार म्हणजे आंबेडकरवादाचा जनाधार आहे. आंबेडकरवादी जनाधार, त्याला काय पाहिजे, या देशामध्ये समता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, बंधुभाव पाहिजे, न्याय पाहिजे, सर्वांना सारखा न्याय, कुणीही कुणावर अन्याय होऊ नये, अशा प्रकारचं जे काही युनिव्हर्सल जे काही प्रिन्सिपल आहे, मानवी व्यवहाराचं युनिव्हर्सल जे जगणं आहे, हे जगणं हे फक्त इथल्या आंबेडकरवादी समूहाला पाहिजे आहे. आणि म्हणून तो धडपड करत आहे या सत्तेमध्ये. म्हणजे सत्तेमध्ये येण्यापेक्षा तो लोकजागृतीवर भर देतो आहे. परंतु लोकजागृती ही रस्त्यावरली लोकजागृती ती रस्त्यावरच राहते, कारण त्याला व्हाईस मिळत नाही. जोपर्यंत सभागृहामध्ये म्हणजे याचा आवाज उठत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याला म्हणजे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय व्हाईस, आवाज मिळण्यासाठी सभागृहामध्ये त्याला प्रतिनिधित्व असायला पाहिजे. ते होत नाही. याचा अर्थ स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं जे प्रिन्सिपल घेऊन जी काही लोकाधार, लोकांची चळवळ जी चाललेली आहे, त्या चळवळीच्या विरोधात हे जे काही दोन प्रवाह आहेत, जातीचे आणि धर्माचे, हे दोन प्रवाह म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊन प्रचंड पैसा म्हणजे बघा की 1952 पासूनच हे जी काही निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे अशी सुरू झाली की अज्ञान
लोकांचं अज्ञान, मग लोकांना मतदानच करता येत नव्हतं. म्हणून मग काय की ते त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचं मत जे आहे ते मतदानाला कोणी जातच नव्हतं. मग तेच लोक मतदान करायचे, म्हणजे बूथ कॅप्चरिंग त्याला म्हणू आपण. बूथ कॅप्चरिंग व्हायची, म्हणजे जे कोणी जागृत होतील मतदानाला जातील त्यांना मतदानाला येऊ द्यायचं नाही. असे अनेक प्रकार जे आहेत, म्हणजे त्यावेळेस बूथ कॅप्चरिंग, मताधिकार बजवायला आले तर त्यांना मताला येऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचे पूर्वीचे तंत्र होते. आता जे आहेत ते आता ईव्हीएम घोटाळा असं जे चाललंय, आता त्याची चर्चा चाललेली आहे. म्हणजे बेसिकली जे आहे ते हे नीती, आमची जी नियत, आमची जी राजकीय पक्षाची जी नियत आहे, कोणत्या नियतीने हे निवडणुका लढतात, या नियतीमध्ये खोट आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही ईव्हीएम हटवले तरी त्यांची ही नियत जर तीच असेल तर ते आणखी म्हणजे चोरी करणाराची, चोरांची नियत. जसं पूर्वी काय व्हायचे, पूर्वी चोऱ्या व्हायच्या ना, तर पूर्वीच्या चोऱ्या लूटपाट करायचे, शेतकरी असायचे, त्यांचे कणस करून न्यायचे, कुठं शेतातला माल उतरून न्यायचा, ते हे करून न्यायचा. आता काय झाले, त्या बँका झाल्यात, आता घर झालेत सिमेंटचे, तर आता कुलप तोडून मधलं घरामध्ये काय काय आहे ते कुलप तोडायला सुद्धा, म्हणजे कुलूप लावल्यावर पहिलं कुलूप लावलं की संरक्षण व्हायचं, परंतु आता कुलप तोडायला सुद्धा वेगवेगळे साहित्य निघालेले आहेत. म्हणजे आधुनिक काळामध्ये हे साहित्य सुद्धा बदललेले आहेत, आणि मग चोऱ्या करण्याचे जे तंत्र आहेत ते सुद्धा बदललेले आहेत. म्हणजे या नीतीभ्रष्ट जी मानसिकता आहे, नीतीभ्रष्ट मानसिकता, ही मानसिकता जर कायमच असेल तर ईव्हीएम असलं काय, बॅलेट पेपर असलं काय, आणखी काय असलं काय, हे खऱ्या अर्थानं मूल्याचं जे काही आहे, मूल्याधिष्ठित जगणं जे आहे, ते मूल्याधिष्ठित जगणं हे म्हणजे नियत साफ असेल तरच मूल्याधिष्ठित म्हणजे जे काही व्यवहार आहे तो व्यवहार चालेल. आज जे वास्तव आहे ते जे काही म्हणजे जे काही समाज जीवनामध्ये चाललेलं आहे, म्हणजे स्तरीकरणाच्या संबंधात नीच लेखणे, पैशाचा प्रचंड वापर करणे, मताची खरेदी करणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, लोकांना आमिष दाखवणे, लाडक्या बहिणीसारखी आणखी काही, तर हे असे अनेक आमिष दाखवून लोकांना म्हणजे उथळ बनवून, लोकांना भावनिक बनवून, कारण लोकशाहीमध्ये मतदार कसा पाहिजे, निर्णय घेणारा मतदार पाहिजे, त्याला निर्णयाचा अधिकार दिलेला आहे, त्यांनी योग्य आणि अयोग्यतेचा निर्णय केला पाहिजे, आणि तो निर्णय केला तरच तो लोकशाहीमध्ये लोकशाहीचा नागरिक, आणि वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू हे जे मूल्य आहे, त्या मूल्याला तो खऱ्या अर्थानं त्याचा तो वाहक बनेल, त्याचा प्रचारक बनेल, त्याचा तो जो काही म्हणजे त्याचा मताधिकार वापरून तो खऱ्या अर्थाने लोकांना एक सदाचरणाचं जीवन देऊ शकेल. तर हे जे आहेत हे सर्व इरेग्युलरिटी जे चाललेलं आहे, आज जे चाललेलं आहे, 75 वर्ष झालेले आहेत. आता काय आहे की आता 75 वर्ष झाले तर आता एक हुकुमशाहीसारखं, म्हणजे आज आता असं दिसतंय की लोकसभेमध्ये गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये विरोधी पक्षच नव्हता. विरोधी पक्ष असण्यासाठी तितकं त्याला म्हणजे हे नाही, मतच मिळाली नाहीत, आणि तितके त्याचे प्रतिनिधी निवडून आले नाहीत. मग आता हे प्रतिनिधी निवडून आले नाहीत, इतकं जे प्रचंड मतदान होतं एका पक्षाला, ही गोष्ट जी आहे ही लोकांमध्ये शंका निर्माण करणारी आहे. लोकांमध्ये वातावरण काहीतरी वेगळंच आहे. आता मागे म्हणजे हे जे आले होते, म्हणजे मोदी आले होते वाटतं इकडं म्हणजे सभेला, तर खुर्च्या रिकाम्याच होत्या म्हणून परत गेले. तर हे जे आहे ते लोकांमध्ये वातावरण नाही, आणि मतात कसं आहे, म्हणजे ही शंका निर्माण करणारी गोष्ट आहे. आणि मग ते पुन्हा म्हणजे ते कसं आहे की शंका निर्माण झाली की मग ते न्याय मागायला जातात, तर न्याय व्यवस्था काय म्हणते की हेच बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे, मतमोजणी बरोबर आहे, ईव्हीएम बरोबर आहे. इतकंच नाही, पहिले बी बॅलेट पेपर होतात हे बी बरोबर आहे. हे असलं जे चाललेलं आहे हे सर्व, म्हणजे जिथं म्हणजे मुस्कटदाबी जी आहे, मुस्कटदाबी चाललेली आहे लोकशाहीमध्ये. ती एक गोष्ट, जर शंका येत आहे तर मग शंका येत आहे तर हे बोलत का नाही. आता एक गोष्ट आहे, आता ईव्हीएम जर घोटाळा आहे, ईव्हीएम घोटाळा आहे बा, हे बूथ कॅप्चरिंगच्या संबंधात सुद्धा आंबेडकरवादीच पूर्वी सुद्धा, म्हणजे 1952च्या नंतर जे काही लोकाभिमुख जे काही मेसेज दिले, जे काही इरेग्युलरिटीज होत गेल्या, त्याच्यावरती भाष्य करणारे आंबेडकरवादीच होते. आज ही ईव्हीएमच्या संबंधात आंबेडकरवादीच बोलत आहेत, आंबेडकरवादीच पूर्ण देशभरामध्ये त्याचा प्रचार करत आहेत. आणि एक गोष्ट, गमतीची गोष्ट ही आहे की आंबेडकरवाद्याचा प्रतिनिधीच निवडून जात नाही. म्हणजे हे किती भयानक गोष्ट आहे. म्हणजे ईव्हीएम तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या असं म्हणतात, आणि पण
पण म्हणजे हे तर ह्यांचा निवडून जातच नाही. जातो कुणाचा? एक तर ते धर्मग्रस्त रणनीतीचा अवलंब करणारे आणि दुसरे जातीची रणनीती अवलंब करणारे. जातीची इंजिनिअरिंग आणि धर्माची इंजिनिअरिंग ते करतात. त्यांची मतं म्हणजे काँग्रेस समूह आणि बीजेपी समूह हे दोघंही आपसातच भांडतात आणि हे दोघंही कोणी बोलत नाही की मतामध्ये काहीतरी घोळ होतोय, मतात लुटपाट होते, मतामध्ये पैसे खरेदी होते, विक्री होते, सर्व होऊ लागलेलं आहे. आणि याच्यावरती जे काही भाष्य करतात ते फक्त आणि फक्त आंबेडकरवादी करतात. आंबेडकरवाद्यांचा एकही प्रतिनिधी निवडून जात नाही आणि निवडून जातात तेच जे काही आहेत. तर त्यामुळे काय आहे की हे जे चाललेलं आहे आणि आताच काहीतरी म्हणलेलं की हे थांबवलं पाहिजे. आमचे म्हणजे ज्येष्ठ म्हणजे राजनीतिज्ञ आणि राजकारणातले जे महर्षी आहेत त्यांनी बी म्हणजे मी कातरनं वाचलं एक की त्यांनी बी म्हटले की आता ही चर्चा थांबली पाहिजे याची, म्हणजे ईव्हीएम मशीनची चर्चा थांबली पाहिजे. म्हणजे हे सर्व जे लोक आहेत, अहो तिथं शंका येऊ लागलेली आहे. आणि हे निवडून कसे काय आले? लोकांमध्ये जल्लोष नाही, काय नाही, लोकांना आनंद नाही. अहो म्हणजे जेव्हा 1977ला बघा इंदिरा गांधी जेव्हा हारल्या आणि म्हणजे जनता गव्हर्नमेंट आलं होतं त्यावेळेस, आणीबाणीच्या नंतर जेव्हा डिक्लेअर झाली होती निवडणूक, अहो त्यावेळेस काय प्रचंड लोकांमध्ये उत्साह होता, लोकांचा उत्साह होता आणि लोकांच्या ह्याच्यामध्ये कळत होतं की आता कोण येणार आहे निवडून. आता हे जे आहे ते ह्याचा उत्साह नाही दिसत, ह्यांच्या निवडणुकीमध्ये उत्साह नाही. नुसते पैसे देऊ लोक आणलेले, रोजाने आणलेले लोक. आणि मग ते म्हणजे ते पुन्हा पैसे काही नाही दिले तर ते भांडणारे, ते टेम्पो आणणारे, गाड्या आणणारे जे आहेत ना, त्या बाजूला सभेच्या बाजूलाच भांडत बसतात, आम्हाला पैसे दिले नाही वगैरे, मग त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. म्हणजे असलं जे काही केळीसवाना प्रकार आहे हा इतका काउंटर झालेला आहे. आणि ही जी काही मानवी व्यवहाराला काळीमा फासणारी जी गोष्ट आहे, हे जी काही दडपशाही आहे, ही हुकुमशाही आहे, ही अरेरावीपणा आहे, ही एकाधिकारशाही आहे, ही जी चाललेली आहे ते भांडवलदारी व्यवस्था जी आहे. बाबासाहेब म्हटलेले आहेत की या देशाला, लोकशाहीला जर धोका कोणाचा असेल तर एक तर ब्राह्मणशाहीचा आणि दुसरा भांडवलशाहीचा. तर या ठिकाणी ब्राह्मणशाहीच्या माध्यमातून भांडवलशाहीचं म्हणजे जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व या ठिकाणी म्हणजे भारतीय समाज जीवनामध्ये लोकशाहीच्या नावाखाली आणि लोकांना दडपून हे ठराविक भांडवलदारांचं आणि मग कर्जही माफ करायचं. ते मोठे मोठे जे कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचे कर्ज माफ राहतात आणि आमचे शेतकरी म्हणजे उपाशी मरतात. त्यांना त्यांच्या मालाला भाव नाही, त्यांच्या त्या कधीतरी ते पीक येत आहे त्याला अनेक संकट, म्हणजे ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हे दुष्काळच पडत राहतात आणि मग ते त्यांना म्हणजे आत्महत्या करण्याची पाळी येते, त्यांच्याकडे लक्षच नाही. आणि मग हे जे काही भांडवलदार आणि हे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे दोघांचं जे चाललेलं आहे, तर हे भांडवलशाही आहे म्हणजे ही जी काही ब्राह्मणशाही आहे ती ब्राह्मणशाही, हे याचे दोन प्रवाह आहेत बरं ब्राह्मणशाहीचे, म्हणजे जातीचा प्रवाह आणि धर्माचा प्रवाह. हे ह्याच्यातून उगम झालेला आहे, ब्राह्मणशाहीतून उगम झालेला आहे, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे हे दोन्हीपैकी कोणी जरी सत्तेवर आले तरी ते भांडवलशाहीला हातात हात घातलेला आहे. म्हणजे आज जो काही धर्माचा नावाखाली जे राजकारण करत आहेत म्हणजे बीजेपी आणि ते सर्व अलाइड पक्ष, ते त्यांनीही भांडवलशाहीच्या हातात हात घातलेला आहे आणि राज्य म्हणजे सरकार चालवत आहेत. हे जेव्हा जातील त्यांनी पाय उतार झाले सत्तेवरून आणि काँग्रेस आणि अलाइड पक्ष ते सत्तेवर गेले तर तेही म्हणजे जातीच्या आधारावर जातीचे जे काही साठगाठ करून ते सत्तेवर गेले तर त्यांचा सुद्धा हातात हात भांडवलशाहीचाच आहे. खऱ्या अर्थानं आभास निर्माण केला जातो हे लोकांचा आहे, गरिबांचं सरकार आहे, अशा प्रकारचा आभास. परंतु हे दोघही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचे म्हणजे समर्थक आहेत. आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर काळजी आणि चिंता करणारा, देशाचं राष्ट्राचं भलं, राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आपलं मूल्य प्रभावित करण्यासाठी आणि रुजवण्यासाठी जे कोणी चिंतित आहेत आणि नवीन नवीन प्रयोग करत आहेत, ते प्रयोग करणारे म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, आंबेडकरवादी लोक आहेत, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग ते आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग ते आंबेडकरवादाचं प्रतिनिधित्व करणारे जे आहेत ते तर कोणी दिसतच नाहीत. मग आता ते जे कोणी असतील त्याच्यामध्ये म्हणजे चॉईस करत असताना म्हणजे अवेलेबल याच्यामध्ये कोण उत्कृष्ट आहे, कुणाला जनाधार आहे, कुणाकडे शक्ती आहे, हे तपासून मग आंबेडकरवादी जो समूह आहे, समाज आहे,
तो काहीतरी आपला आपला नेत्याला मॅनेज करतो. हे नीट लक्षात घ्या. आंबेडकरवादी जनाधार जो आहे, मताधार जो आहे, तो नेत्याला मॅनेज करतो. नेता तो निश्चित करतो की आता कुणाला कोण आमचं प्रतिनिधित्व करेल. अशा याच्यामध्ये ते एकाधिकारशाहीचे समर्थक नाहीत, घराणेशाहीचे समर्थक नाहीत, भांडवलशाहीचे समर्थक नाहीत, ते ब्राह्मणशाहीचे समर्थक नाहीत, ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे समर्थक आहेत आंबेडकरवादी. आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना जे काही नेतृत्व लागते, प्रबळ नेतृत्व, त्या योग्यतेचं नेतृत्व जरी नसलं तरी ते स्वतः पुढाकार घेऊन आपला नेता निश्चित करतात. आणि मग त्या नेता निश्चित करतात आणि आपलं हा जो काही कारभार आहे, लोकोत्सव जो आहे, निवडणुकीचा लोकोत्सव, तो लोकोत्सव त्यांनी पार पाडतात. आपलं मत जे आहे आता ते मग ते काउंट केलं जात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग काय की हे जे काही प्रस्थापित जे काही आहे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या माध्यमातून जे काही जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त पक्ष आहेत, ते पक्ष काय करतात की लुटपाट करतात, दिशाभूल करतात. आंबेडकरवादी समूहाला म्हणजे कॅप्चर करण्यासाठी त्याच्यातलं जे काही म्हणजे जो काही प्रभावी असं जे काही एलिमेंट आहे त्यांना बरोबर घेऊन त्यांनी त्यांच्यामध्ये म्हणजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ह्या संभ्रमाला दूर करण्यासाठी जे प्रचंड साधनांची गरज असते, कम्युनिकेशनची गरज असते, ते कम्युनिकेशनचं साधन तुमचं वृत्तपत्रही नाही, वृत्तपत्रामध्ये बातमी छापत नाही, तुमच्या ह्या दूरदर्शनामध्ये बोलू देत नाही कोणी, तुमचे जे सोशल मीडियामध्ये आपसातच भांडण लावत राहतात. मग कुणी म्हणतंय ते म्हणजे भक्त आहेत, म्हणजे हे आपसातच भक्त म्हणजे हे कसं, आणि हे म्हणतात हरिजन. तर ह्याच्यामध्ये असं हरिजन आणि भक्त म्हणजे बाळासाहेबांचे जे समर्थन करतात त्यांना भक्त म्हणतात ते हरिजन, आणि हे हरिजनाला हे काय म्हणतात म्हणजे हे भक्त लोक जे म्हणतात ना त्याला ते हरिजन म्हणतात. अशी ही रिॲक्ट होतात आपसात, आणि आपसातच रिॲक्ट होऊन ही आपली जी काही क्षती आहे ही आपली क्षती होऊ लागलेली आहे. आपली जी प्रज्ञा आहे, आपली जी काही बाबासाहेबांना दिलेला जो वारसा आहे, विचार जो आहे, तो विचार राष्ट्रासाठी आहे, राष्ट्र निर्मितीसाठी आहे. आणि तुमच्या ह्या आपसात ह्या भांडण्यानं राष्ट्राचं निर्माण करण्याची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी खऱ्या अर्थानं भारतीय समाज जीवनामध्ये आंबेडकरवाद्याची आहे. आणि आंबेडकरवादी जनसमूह जवळपास 70 ते 80 करोड लोक आहेत, संवेदनशील आहेत, आंबेडकरवादी विचाराशी संवेदनशील आहेत. त्यांचं जे संधायन करणं, त्यांचं जे काही लोक चळवळी उभ्या करणं आणि त्यांचं जे प्रतिबिंब आहे ते राजकारणामध्ये प्रतिनिधित्वाच्या रूपानं ते करणं, हेच त्याला म्हणजे आजचं जे काही हे जे आहे त्याला उत्तर मिळू शकतात. आज जे चाललेलं आहे, हे वास्तव जे चाललेलं आहे ते तुम्हाला पुरुषक. आता एक गोष्ट आहे, आता काय झालेलं आहे आताच्या ह्या निवडणुकीमध्ये, याच्या अगोदर म्हणजे हे होता म्हणजे राज्यघटना म्हणजे आपली जे भारताचं संविधान आहे हे संविधान आम्ही बदलणार असं ते झालं होतं, आणि लोकशाही नष्ट होणार, हे दोन मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत होते. आणि मग ते असल्यामुळं हा जो काही जनाधार आहे, आंबेडकरवादी जनाधार आहे, तो जनाधाराला थोडस म्हणजे ढिला राहिला. म्हणजे स्वायत्त आपलं राजकारणाला सुद्धा त्यांची किंमत, स्वायत्त राजकारणाची जी काही किंमत आहे ती किंमत काही लोकांनी मोजली आणि काँग्रेसला म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे जे अलाइड पक्ष आहेत त्यांना भरघोस मतं दिली, त्यांना निवडून आणलं. परंतु ते आता जे काही आहे ते आता महाराष्ट्राचं जे इलेक्शन निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचंच अस्तित्व त्यांनी नष्ट केलं. म्हणजे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी पूर्वी मतं घेतले, मग आता संविधान वाचवायचं तर सोडाच, हेच वाचले नाहीत, हेच सर्व हे झालेत. आणि विरोधी पक्ष बनण्यासाठीचा जो काही मतशक्ती म्हणजे जे काही प्रतिनिधित्वांचं ताकद लागते, जितके लोक लागतात ते सुद्धा या निवडणुकीमध्ये राहिले नाहीत. आणि मग आता आपण राहिले नाहीत, मग काय की ते कशामुळे राहिलेले नाहीत, काय कारण आहे, इतकं तर वातावरण नव्हतं बाबा, अशी शंका कुशंका आहेत. परंतु ह्याचं जे काही एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे आमचे जे काही विविध पक्षामधले जे काही स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट बाळासाहेबांना बाबा 40-50 जागा आल्या तर आम्ही त्यांच्याशी बोलणी करू असं म्हणणे, आणखी कुणी काही म्हणजे हे जे काही बाळासाहेबांना आता आम्हाला काही गरज नाही आहे, त्यांना बोलण्याची गरज नाही आहे असं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जे आहे ते आंबेडकरवादी समूह जो आहे तो त्यांना भक्त म्हणत आहेत, कुठं काही म्हणत आहेत, तरीही तो आपलं जे विवेक सोडलेला नाही त्यांनी. कारण का की त्यांनी आपलं जी काही ताकद आहे, आपली ताकद एक स्वतंत्र अशी स्वायत्त ताकद दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज 14 लाख महाराष्ट्रामध्ये 14 लाख मतं जी आहेत
14 लाख मताच्या माध्यमातून आपली एक ताकद त्यांनी दाखवलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, भ्रम पसरल्यामुळे म्हणजे जी काही समाजामध्ये जे काही अपॉर्च्युनिटी असते त्या अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, तर ह्या थ्रेट मधून वाचलेला हा समूह आहे. अपॉर्च्युनिटी ही निवड मताधिकार बजावणे ही अपॉर्च्युनिटी झाली, परंतु जे काही थ्रेट निर्माण केले गेले आणि त्या थ्रेटच्या माध्यमातून जितके बचले ते हे 14 लाख मतदार आहेत. आणि मग अशा पद्धतीने त्यांची आता जबाबदारी आहे की आता हे जे काही थ्रेट आहेत हे थ्रेट कमी झालेले आहेत आणि अपॉर्च्युनिटी इमर्ज झालेली आहे. आजच्या या राजकारणामध्ये राष्ट्रवादी लोकांना, म्हणजे राष्ट्रवादी कोण, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हेच भारतीय राष्ट्रीयत्व आहे, हेच सिमेंटिंग फोर्स आहे, लोकांना जोडणारा सिमेंटिंग फोर्स आहे. विविध जातींना, विविध धर्मांना भारतातल्या, कारण काय एक लक्षात घ्या, भारतातला हा जो काही समूह आहे, जनसमूह आहे, तो एका कल्चरचा राहिलेला नाही. विविध कल्चर प्रत्येक वेळेस आले आणि ह्या लोकांना आपल्या ह्याचे कल्चरचं बनवलं. म्हणजे मग मुघल आले, मुसलमान झाले, तेच लोक. हिंदू आले, हिंदूंनी आक्रमण केलं त्यांच्या विरोधात आणि पुन्हा हिंदू झाले. बौद्ध झाले, हेच लोक. बौद्धाला पुन्हा काउंटर केलं. ब्राह्मण म्हणजे जाती झाल्या वेगवेगळ्या, ब्राह्मण आले, ब्राह्मण्य आले. म्हणजे आणि आता जे आहे पुन्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला क्रांती करून, धम्मक्रांती करून लोकांना बौद्ध केलं, तेच लोक आहेत. म्हणजे एकंदरीत एक नीट लक्षात घेतलं पाहिजे की विचारधारा नामरूपाच्या सिद्धांतावर आधारलेला आहे. नाम आणि रूप जे होते हे रूप आहे लोकांचं, आणि नाम म्हणजे संज्ञा आणि हे प्रज्ञा ही जी आहे विज्ञान निर्माण होतं. तर ते हे विज्ञान जे आहे ते हे जे काही आक्रमणकारी जे आहे ते तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञानाच्या रूपानं त्या लोकांवरती हल्ला करतं. आणि मग कसं आहे की ते मुसलमान जे आहेत तेही पूर्वी बौद्धच होते, हिंदू हे बौद्धच होते, आणि आता जे काही आहेत पुन्हा हिंदू झाले. म्हणजे हे असं जे काही आहे हे तेच माणसं आहेत. ते आपला जे काही संस्कार बदलतात, आक्रमण झाले की संस्कार बदलतात. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की हा देश जो आहे हा देश बुद्धाचा देश आहे, आणि बुद्धाचा देश असल्यामुळं याच्यावरती बुद्ध म्हणजे प्रज्ञासंपन्न आणि योग्य दिशा घेऊन आणि मानवतावाद समाजामध्ये दृढ करणारा हा विचार आहे. तर ह्या विचाराच्या माध्यमातून आपण 75 वर्ष झाले लोकशाहीला, आपल्या ह्याला भारताच्या संविधानाला. ह्या इरेग्युलरिटीज ज्या आहेत, ह्या इरेग्युलरिटीज स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेले जे काही पक्ष आणि संघटना आहेत त्यांचे जे ध्येय आणि धोरण उद्दिष्ट ते पूर्वीचेच आहेत. लोकशाही म्हणजे 1950ला आपलं जे राष्ट्र निर्मितीचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट त्यांनी स्वीकारलेलंच नाही, आणि पण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. नवीन व्यवस्थेनुसार त्यांना नागरिकत्व मिळालेलं असल्यामुळं, आणि आंबेडकरवादी हे पूर्वीपासून आपलं बदलत राहिले, डायनामिक राहिले. आणि 50ला त्यांनी जरी आपलं पूर्णतः उद्दिष्ट बदललेलं असलं, म्हणजे हे लोकसत्ताक भारताच्या सुसंगत मूल्याधिष्ठित उद्दिष्ट बदललेलं असलं, तरीही त्यांना सत्तेच्या ह्याच्यामध्ये दारापर्यंत सुद्धा येऊ दिलं जात नाही. तर अर्थात हे त्यांच्यावरती रडणं हे काही आंबेडकरवाद्यांना म्हणजे सोबत नाही आहे. ते बिचारे तसंच करणार आहेत, ते त्या पद्धतीने. ते कारण काय आहे की त्यांचं अस्तित्वच राहणार नाहीये. आंबेडकरवादी त्या सभागृहात गेल्यानंतर तो तर्कानं, कारण विचार विनिमय आणि चर्चेवर आधारलेलं सभागृह आहे, आणि चर्चेमध्ये तर्कसंगत चर्चा करण्यामध्ये आंबेडकरवादी भारतीय समाज जीवनामध्ये आंबेडकरवादी टॉप मोस्ट आहे, वरच्या दर्जाचा आहे. तो त्याला सर्व बुद्धिमान चर्चा जी आहे ती आंबेडकरवादीच करतो, तर्कसंगत चर्चा आंबेडकरवादी करतो, विज्ञानाची चर्चा आंबेडकरवादी करतो, आणि ह्याची नक्कल करणारे पुरोगामी आहेत. हे पुरोगामी लोक जे आहेत ते आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची, आंबेडकरवादी स्पोक्समनची, आंबेडकरवादी पर्सनॅलिटीची नक्कल करणारे हे पुरोगामी आहेत. हे जे आजकाल जे काही पुरोगामी म्हणून मिरवत असतात ते काय करतात, त्यांना ते व्हॉइस करतात, म्हणजे ते आमच्यावर लागतात आणि ते आम्हाला मार्गदर्शन करायला येतात, म्हणजे आंबेडकरवाद्याला मार्गदर्शन करायला येतात पुरोगामी. तर हे जे आहे, आणि मग ते कसं असतं, पोल्युटेड होऊन म्हणजे जो काही विचार जो आहे, लोकशाहीचा विचार आहे, प्रजासत्ताक भारताचा जो विचार आहे, राष्ट्र निर्मितीचा जो विचार आहे, एक संघ राष्ट्र निर्माण होण्यासाठीचा जो बंधुभावाचा जो विचार आहे, तो विचार पोल्युटेड करून पुरोगामी या आंबेडकरवाद्यावर येतात. आणि बघा तुम्ही
बाबासाहेबांवर भाषण द्यायला म्हणजे जे जे कोणी परिवर्तनाची भाषा म्हणजे ब्राह्मणवादी आणि म्हणजे जातीग्रस्त आणि धर्मग्रस्त लोकांपैकी जे नेते आहेत, म्हणजे जातीचं राजकारण करणारे नेते आणि धर्माचं राजकारण करणारे नेते भाषण द्यायला म्हणजे बाबासाहेबांवर आणि इथल्या समतेवर, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावर भाषण देण्यासाठी कोणत्या जनाधारापुढे भाषण देतात बरं? हे एखाद्या म्हणजे जातीग्रस्त लोक जे आहेत, म्हणजे आता ओबीसी आहेत किंवा इथले मराठा समाज आहे, त्यांच्या समोर म्हणजे ह्या पुरोगाम्यांनी आंबेडकरवाद समजावून सांगावा, लोकशाही समजावून सांगावी, तिथला जो काही मानवी मूल्याचा संस्कार त्यांना द्यावा, त्यांना ते समजावून सांगावा, त्यांना जातीच्या धक्क्यात ते अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढावा, ब्राह्मणांना त्यांना सांगावं की तुमचं जे काही वागणं आहे ते हे विकृत आहे, हे अन्यायकारक आहे, ते त्यांनी सांगावा त्यांच्या तिकडं. तर हे ब्राह्मणाचे जे पुढारलेले जे लोक आहेत, पुढारी म्हणून येतात, पुरोगामी म्हणून येतात, ते मार्गदर्शन कोणाला करतात? ते अगोदरच ट्रेंड आहेत, त्यांना मार्गदर्शन करतात. मग कशी होईल म्हणजे ही जी काही राष्ट्र बनण्याची जी प्रक्रिया आहे, राष्ट्र बनण्याची आणि राष्ट्र घडण्याची जी प्रक्रिया आहे, आंबेडकरवादी तर ऑलरेडी तो परिवर्तनाला पूरक आहे, त्याच्यासाठी तर तो विचार बाळगून आहे. परंतु जे विचार बाळगून नाहीत, जे भरकटलेले आहेत, दिशाहीन भरकटलेले आहेत, अज्ञानात गुरफटलेले आहेत, अंधश्रद्धा आणि श्रद्धा आणि देवाधर्मामध्ये आणि देवपूजेमध्ये व्यस्त आहेत, अशा लोकांना समजावून सांगण्याचं काम त्यांनी त्यांच्या समाजामध्ये केलं पाहिजे. जातीग्रस्त समाजामध्ये त्या जातीच्या लोकांनी म्हणजे हे केलं पाहिजे. म्हणजे जसं की आमचे मामा देशमुख आहेत, आणखी आपले हे साताऱ्याचे ते कोणते काय नाव ते म्हणजे पुस्तक लिहिलेले शिवधर्म काढला त्यांनी, ते असे जे लोक आहेत तर त्यांनी मराठा समाजाला जे काही त्यांच्यामध्ये म्हणजे हे भान द्यावं आणि आपलं एक राष्ट्र प्रबळ करण्यासाठी जातीविहीन समाज, लोकशाहीला पूरक असा जातीविहीन समाज निर्माण करण्यासाठी हे 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 आपल्या आता जे काही आहे ती मग संविधानाला केंद्र घेऊन, आता काल म्हणजे आपण 75 वर्ष झाली, आता 1 वर्ष आपण हे केलं पाहिजे ह्या वर्षी, म्हणजे पूर्णतः संविधानाला केंद्र बनवून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये हे म्हणजे जागरण केलं पाहिजे, लोकांच्या चळवळी करून लोकांमध्ये ह्या संविधानाविषयीचं जे काही संविधानाचे जे हे निविध मी पैलू सांगितले, काय काय वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे हे सर्व वैशिष्ट्ये लोकांमध्ये लोकाभिमुख करण्यासाठी असा कृती कार्यक्रम घ्यावा. किमान आपण नाही केलो 75 वर्ष, ठीक आहे नाही केलो, परंतु आताही करायला काय हरकत नाही. आता इथून पुढे आपण तशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून लोकाभिमुख करावा आणि लोकांमध्ये हे कसं आहे की हे संविधान घेऊन आपण म्हणजे एक तर आता ही संविधानाची जी चर्चा आहे ही विशेषतः आंबेडकरवादी समूहामध्येच होते जास्त मोठ्या प्रमाणात, आणि त्यामुळे मग तोच समूह या भारतीय संविधानाशी तो संवेदनशील राहतो. तर हा जो काही आहे तो भटक्या विमुक्तापर्यंत, आदिवासीपर्यंत, इथल्या ओबीसी पर्यंत, इथल्या मराठा समाजापर्यंत, इथले फॉरवर्ड क्लास आहे म्हणजे ब्राह्मण, बनिया वगैरे, यांना सुद्धा या लोकशाहीच्या मूल्याचं काही गंध नाहीये, त्यांनाही काही कळत नाहीये. तर त्यांनाही आपण समजून सांगण्यासाठीचे जे काही यंत्रणा आहेत त्या वस्तीत जाऊन, म्हणजे देशपांडे गल्ली आणखी कोणती गल्ली आहेत ना, त्यांच्या गल्ल्यामध्ये जाऊन त्यांना हे म्हणजे हे जे काही लोकशाहीचं जे काही मूल्य आहे, भारताचं संविधान जे आहे ते संविधान त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यांना म्हणजे आंबेडकरवाद्यांना ते जातीचे समजतात, हे महाराचे लोक आहेत, हे मांगाचे लोक आहेत, हे चंबाराचे लोक आहेत असं समजतात ते, कारण ब्राह्मणांना ते त्यांना बौद्ध आहेत हे मान्यच नाही आहे. म्हणून मग ते त्यांच्याकडे जे आहे तेव्हा तुमचेच लोक, पण तुम्ही सांगा, लोकशाही तुम्ही सांगा, तुमच्या लोकांना सांगा, इकडं सांगायला येत जाऊ नका. भाषण करून सर्व तर पुढारी झाल्या, म्हणजे आंबेडकरवाद्याच्या समोर भाषण करून हे सर्व पुढारी झालेले आहेत. तर हे सर्व जे आहे हे सर्व करण्यासाठी सर्वांनी जरा गांभीर्याने यावं. हे पुरोगामी म्हणून जे काही संविधान काहीतरी ते सिव्हिल सोसायटी वगैरे स्थापन करून आपलं जे काही नाटकं करतायत, त्यांनी जरा काय आहे की त्यांनी त्यांच्या समाजात जाऊन हे लोकशाही सांगितली पाहिजे आणि विनाकारण हे आंबेडकरवाद्यांना त्यांच्यामध्ये भ्रम पसरवण्याचं काम करण्यापेक्षा त्यांनी इथल्या या समाजाला, जर बहुसंख्य समाजाला म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, अज्ञानात गुरफटलेला आहे, भक्तिभावात गुरफटलेला आहे, अशा समाजाला बाहेर काढलं तरच खऱ्या अर्थानं हे जे काही म्हणजे हे जे संविधानात समोरील जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपल्याला म्हणजे पूर्ण करता येऊन एक भारत, एक राष्ट्र, एक प्रबळ असं एक राष्ट्र बनवता येईल. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय भीम.